हाय हॅलो नमस्कार. हेल्थ विथ साईशा या यूट्यूब चॅनलवरती मी माधुरी तुमचं अजून एकदा नव्याने स्वागत करते. तर आजचा विषय तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी गुडघेदुखीवर घरगुती लेप कसा लावायचा, फक्त 3 ते 4 पदार्थ वापरून बरं का. आणि तो पण टोटली घरगुती लेप असणार आहे. कारण कसं झालं आहे आजकाल ना प्रत्येक घरात वृद्धांना असो किंवा तरुणांना त्यासोबतच आपल्याला देखील हा त्रास जाणवत आहे आजकाल. गुडघेदुखीमुळे बसणं, उठणं, चालणं इतकं जास्त अवघड झालंय की हा त्रास वाढत्या काळात म्हणजे जास्तीत जास्त वाढतच चालला आहे, पण कमी होण्याचं काही नावच घेत नाही. मग त्यासाठी मी तुमच्यासाठी आज घरगुती लेप आणलेला आहे. तो लेप कसा बनवायचा, काय नाही, किंवा त्याचे फायदे काय आहेत किंवा तो कसा लावायचा, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अजिबात तुम्हाला व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे. कारण जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजणार नाही आणि मग अर्धवट राहिल्यानंतर तुम्ही आम्हालाच ब्लेम करणार. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघायचा आहे आणि मी नक्की तुम्हाला सांगू शकते की याचा तुम्हाला टोटली डिफरंट दिसणार. 3 ते 4 दिवसात तुम्हाला थोडंसं बरं वाटायला लागेल, म्हणजे बेटर फील व्हायला लागेल. तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरज नाही किंवा इतर औषधं वगैरे घेण्याची गरज नाही. आणि तुमच्या घरात किंवा कुठेही तुम्हाला जर कधी गुडघेदुखी जाणवली तर तुम्ही हा लेप नक्की ट्राय करू शकता. तर मग ते 3 ते 4 पदार्थ कोणते आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि मी तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला पटकन तो लेप बनवायचा कसा, लावायचा कसा, ही सगळी प्रोसेस दाखवते. तर मैत्रिणींनो, आपण ना सगळ्यात पहिले एक अशी छोटी प्लेट घ्यायची, कारण आपल्याला जास्त मोठी प्लेट लागणार नाहीये. छोटी प्लेट घ्यायची आणि सगळ्यात पहिला घटक लागणार आहे आपल्याला गूळ. हा बघा गूळ. आता तुमच्याकडे जर खिसलेला असेल तर ठीक आहे, किंवा जर तुमच्याकडे अशी ढेप असेल तरी चालते. आता माझ्याकडे हे अवेलेबल आहे म्हणून मी हे घेतले. आणि त्याला काय करायचं, खिसून घ्यायचं आपल्याला थोडासा गूळ. खिसल्यामुळे काय होईल, तो लवकर पातळ होईल लेप बनवण्यासाठी आणि म्हणजे जाडसरपणा त्यात राहणार नाही आणि आपला लेप पटकन जास्तीत जास्त लवकर तयार होईल. तर खिसताना काय करायचं आहे, ही खिसणी जी आहे ना ती बारीक साईडून, कोणाकडे आता छोटी असेल तर त्याच्याने घ्या. माझ्याकडे आता ही आहे म्हणून मी ही घेत आहे आणि ह्याच्याने आता आपल्याला खिसून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकताय या पद्धतीने तुम्हाला गूळ खिसून घ्यायचं आहे. हे बघा, बारीक असं लेप एकदम बारीक खिसून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय आता ना आपला गूळ झालाय खिसून. ह्याला असं थोडंसं पसरवून घ्यायचं आणि यामध्ये काय करायचं, 1 चमचा ना आता हळद टाकायची. आता माझ्याकडे ना आंबे हळद आहे. आंबे हळद ना ही साध्या हळदीच्या तुलनेने लवकर असर करते. ओके, जर तुमच्याकडे साधी असेल तर तुम्ही ती सुद्धा टाकू शकता. आणि ह्याला ना असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता गूळ आपण एकदम बारीक खिसलाय बरं का. मोठा जरी खिसला तरी काही हरकत नाही, फक्त एवढं आहे की तुमचं जे ह्याच्यात आपण पदार्थ टाकू ना ते छान व्यवस्थित मिक्स होतील, दुसरं काहीच नाहीये. आता या 2 इन्ग्रेडियंट नंतर आपल्याला घ्यायचं आहे थोडासा ओवा. हे बघा, मी ओवा 1 घेतलाय. साधारण 1 चमचा तुम्ही ओवा घेऊ शकता. तो आपल्याला कुठूनही ठेचून घेतला तरी चालतो, पण मी एक तर सगळ्यात तुम्हाला सोपी ट्रिक सांगते. असा ओवा घ्यायचा आणि लाटणं घ्यायचं आणि त्याला असं रगडायचं. म्हणजे काय होतं की तो व्यवस्थित बारीक होतो. एकतर जास्त बारीक पेस्टही बनणार नाही किंवा काही गडबडीच्या कामात ना तुम्ही हे असं पटकन करू शकता. जसं की आता तुमचे खूपच जास्त गुडघे दुखायला लागले किंवा तुम्हाला ही रेमेडी पटकन करायची आहे, तर मग त्यासाठी तुम्हाला हे ट्रिक कामी येऊ शकते. कुठे तुम्ही मिक्सर लावत बसणार, कुठे काढत बसणार, त्यापेक्षा असं वापरायचं. हे बघा, तुम्ही बघू शकताय ओवा बारीक होतो. बघू शकताय आपला ओवा बघा किती बारीक बऱ्यापैकी झालेला आहे. आता हा ओवा जो आहे ना तो सगळा यामध्ये टाकून घ्यायचा. असो. आणि आता शेवटचा घटक म्हणजे तुमचा, इथे तुम्हाला घ्यायचं आहे तिळाचं तेल. हो, तर इथे ना तुम्हाला तिळाचंच तेल घ्यावं लागणार आहे. इथे दुसरं कोणतंही चालणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की आपण तिळाचं जे तेल आहे ते आपण गुडघेदुखी किंवा कंबरदुखी जी असते त्याला आपण वापरू शकतो. आणि तिळाच्या तेलाने ना आपले जे सूज असते ना ती जास्तीत जास्त म्हणजे लवकर कमी होण्यास मदत होते, इतर खोबरेल वगैरे तेल लावण्यापेक्षा. सगळे पदार्थ टाकून तर झालेत, पण आता यामध्ये ना हे लेप तयार होण्यासाठी ना एकदम किंचित थोडंसं असं आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि टाकतच तो गूळ असा मीडियम असा आहे बघा पातळ होईल असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचा लेप असा व्यवस्थित तयार होईल.
तुम्ही पाहू शकताय आपलं लेप जास्त दाटही नाही आहे आणि जास्त म्हणजे पातळही नाही आहे. असा मीडियम तुम्हाला लेप असा हा तयार करून घ्यायचा आहे आणि हे सगळे जिन्नस ना एकत्रित असे मिक्स करून घ्यायचे. गूळ ह्याच्यामध्येच तुमचा बऱ्यापैकी विरघळला पाहिजे. असं एकदम असं मिक्स हलवून हलवून वगैरे घ्यायचं. हे बघा तुम्हाला अजून एकदा दाखवते. ओके, आता आपला लेप तयार झालाय. पण आता हा आपल्याला लेप गरम करायचा आहे. त्यासाठी एक छोटं पातेलं घ्यायचं किंवा तुम्हाला जर मोकळं हलवायचं असेल तर तुम्ही कढई सुद्धा घेऊ शकता. पण तेवढं मोठी गरज नाहीये कढई घेण्याची. आणि हा लेप ना या पातेल्यामध्ये व्यवस्थित असा टाकून द्यायचा. आता हा लेप पातेल्यात टाकल्यानंतर कसं करायचं, पातेलं असं हलवत राहायचं. कारण काय होतं, गूळ हा घट्ट होत असतो चिकासारखा आणि आपल्याला हा लेप एकदम घट्टही नाही होऊ द्यायचा आहे आणि एकदम घट्ट पातळही नाही होऊ द्यायचा आहे. आपल्याला लावता येईल मीडियम असा राहू द्यायचा. कारण ते काय होऊन जाईल, मग गुळाची चिक्की झाल्यासारखं होऊन जाईल आणि तुम्हाला ते लावता येणार नाही. तर त्यासाठी ह्याला थोडंसं हलवायचं आणि तुम्हाला जर असं वाटलं थोडं की हा गूळ आळत आलाय की मग नंतर आपल्याला हा लेप उतरवून घ्यायचा आहे. कोमटच आपल्याला हा लेप गरम गरमच उतरून घ्यायचा आणि कोमटच आपल्या गुडघ्यावर लावायचा आहे. बघू शकताय आपला लेप बघा किती छान असं व्यवस्थित म्हणजे त्याला दाटसरपणा सुद्धा येतो. असंच हलवत राहायचंय, कारण तुम्ही जर हलवणार नाही तर ह्याची चिक्की तयार होऊन बसेल. आणि ना जर हा तुम्ही लेप जर गरम गरम तुमच्या हाताला किंवा गुडघ्याला जर लावला ना तर काय होईल, तुम्हाला जास्तीत जास्त चटका बसू शकतो आणि तुमची स्किन ना जळण्याचा धोका असू शकतो. त्यासाठी कधीही याला पाणी घेऊन मगच लावायचं. मी पुढे सांगणार आहे ती पद्धत तुम्हाला. चला, ऑलमोस्ट ना आपला लेप तयार झालाय आणि त्याचा कलर देखील चेंज झालाय. तर तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे मी. असं टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि ना थोडंसं असं प्लेटनी ना असं पसरवायचं. म्हणजे काय होईल की हा लेप ना थोडासा कोमट होईल. कोमट झाला की मग नंतर तो आपल्याला अप्लाय करायचा. बघा टोटली आपला कलर देखील चेंज झालाय आणि लेपला थोडासा जाडसरपणा देखील आहे. असा लेप आपल्याला तयार करायचा आहे आणि ह्याला थोडंसं हलवा आणि कोमट करा. आणि जेव्हा तुम्ही कोमट जरी लावत असले तर थोडंसं हाताला पाणी घ्यायचं आणि मगच लावायचं. आपला लेप तर तयार झाला, पण तो आता लावण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते. आता मी ना इथे तुम्हाला गुडघ्यावर न दाखवता इथे दाखवते या हातावर. पहिले ना थोडंसं हाताला असं पाणी घ्यायचं आणि मग नंतर तो लेप घ्यायचा असा आणि ना एकदम असं हळूहळू लावायचं. बघू शकता तुम्ही, हे बघा असं लावायचं. म्हणजे जिथे जिथे तुमच्या वेदना होतात ना तिथे तिथे तुम्हाला तो लेप लावायचा आहे. याने काय होतं माहिती का, आणि हा लेप तुम्हाला कोमटच लावायचा आहे. याने काय होईल की तुमची जी पायावरची सूज आहे, गुडघ्यांवरची सूज किंवा जे गुडघे तुमचे दुखतात ना ते थोडंसं कमी होण्यास मदत होईल. आणि जेव्हा तुम्ही हा लेप लावताय तर तेव्हा एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा की तुम्हाला हा लेप जास्त चोळायचा नाही आहे. एकदम हळूवार पद्धतीने तुम्हाला तो लेप लावायचा आहे. एकदम घासल्यासारखं करू नका, नाहीतर असर करणार नाही. कारण जेव्हा आपण एकदम जोरात घासत असतो ना तेव्हा काय होतं की जी आपल्या गुडघ्यांवरची सूज जी असते ना ती कमी होण्याऐवजी ना जास्त होईल. ओबडधोबड लागला तरी चालेल, काहीही हरकत नाही. हे बघा या पद्धतीने असं तुम्ही लावून घ्यायचं आहे. कलर बघू शकता तुम्ही, पूर्ण आपला चेंज झालेला आहे. हे बघा, ओके, असं लावून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि हा लेप तुम्हाला रात्र शक्यतो तर तुम्ही रात्रभर ठेवायचा आहे आणि सकाळी धुवून टाकायचं आहे किंवा 10 ते 15 मिनटं ठेवून किंवा अर्धा तास ठेवून तुम्ही धुवून तसंही करून झोपू जाऊ शकता. काहीही अडचण नाही आहे. तर मैत्रिणींनो, हा लेप बनवायचा कसा, त्यात काय साहित्य टाकायचं, किती प्रमाणात टाकायचं, हे सगळं मी तुम्हाला सांगितले. आणि ॲज इट इज तुम्ही जर हा लेप मी जशा पद्धतीने बनवला तसा जर तुम्ही फॉलो केला ना तुम्हाला नक्की रिझल्ट याचा दिसणार आहे. यामध्ये कोणताही असं घातक प्रोडक्ट मी टाकलेलं नाही आहे जेणेकरून तुमच्या शरीराला इन्फेक्शन होईल किंवा तुम्हाला त्रास त्याचा होईल. आणि लावण्याची पद्धत देखील व्यवस्थित समजून सांगितलेली आहे. भलेही मी तुम्हाला गुडघ्यावर नाही अप्लाय करून दाखवलं, बट ॲज इट इज तुम्हाला तसंच लावायचं आहे. ज्या पद्धतीने सांगितलं आहे मी लेप लावायचा तसंच सांगायचं आहे. आणि ही माहिती ना तुमच्या घरातल्या म्हणजे प्रत्येक कुटुंबासोबत शेअर करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा,
कारण कसं असतं, आजकाल भरपूर ठिकाणी गुळण्यांचा त्रास वाढला आहे आणि प्रत्येक ठिकाणी कोणाकोणाला औषधं गोळ्या आणणं म्हणजे तेवढं पॉसिबल होत नाही. आणि मी या व्हिडिओमध्ये वारंवार सांगते आणि आत्ता देखील सांगेल की तुम्ही जेव्हा लेप लावताय तेव्हा एकदम गरम लेप लावू नका. त्याला थोडंसं मीडियम कोमट होऊ द्या आणि जरी तुमच्याच्याने लेप चुकला की समजा घट्ट झाला तर त्याला थोडंसं गॅसवर तुम्ही पातळ करू शकता आणि मग पुन्हा लावू शकता. पण हा लेप शक्यतो ना गरम गरम लावू नका, कोमट लावा. आणि कोमटही लेप लावताना थोडंसं हाताला पाणी द्या आणि मगच लेप घेऊन लावा. याने काय होईल की तुमच्या हातालाही चटके बसणार नाही आणि गुडघ्यालाही त्रास होणार नाही. आणि लेप लावताना जास्त चोळायचं नाही आहे तुम्हाला, एकदम हलक्या हाताने तो सैलवार लेप लावायचा आहे. आणि एकतर तुम्ही रात्रभर ठेवू शकता किंवा नंतर मग अर्धा तास 15 मिनटं ठेवून धुवू शकता. आणि हा लेप तुम्हाला कंटिन्युअसली 3 ते 4 दिवस लावायचा आहे. आणि हा लेप लावल्यानंतर जर तुम्हाला रिझल्ट दिसला तर मला कमेंट करायला नक्की विसरू नका, कारण मी अशा छान छान रेमेडीज तुमच्यासोबत शेअर करत जाईन. आणि हो, अशीच हेल्थ विषयक माहिती तुम्हाला अजून पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या सब्जेक्टबद्दल हवी आहे, कोणता विषय हवा आहे हे देखील तुम्ही मला सांगा. आणि जर तुम्हाला हा घरगुती लेप माझा उपयोगी वाटलाच असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आपल्या छान अशा एका घरगुती लेपसोबत. आणि हा लेप तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा. चला, मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा, हसत खेळत राहा.